अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमो अनंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणीं, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. कळा कुसरी काही नेणो, बोलतो वचन अतिभाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. काय सांगो देवा ज्ञानोबाची ख्याती, काय सांगो देवा ज्ञानोबाची ख्याती. वेदमैशामुखी बोलाविले, वेदमैशामुखी वदविले. कोठवरी वानू याची स्वरूप स्थिती, कोठेवरी वानू याची स्वरूप स्थिती. चालविली भिंती मृत्तिकेची, चालविली भिंती मृत्तिकेची. चालविली भिंती मृत्तिकेची. अविद्या मायेचा लागोने दिवारा, अविद्या मायेचा लागोने दिवारा. ऐसे जगदोद्धारे बोलाविते, ऐसे जगदोद्धारे बोलविले. नामा म्हणे यांनी तारिले पतित, नामा म्हणे यांनी तारिले पतित. भक्ती केली ख्यात ज्ञान देवे, भक्ती केली ख्यात ज्ञान देवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. म्हणते ज्ञानदेव तुम्हाईसे. मज पामराहे काय थोरपण, मज पामराहे काय थोरपण. पायीची वहाण पायी बरी, ब्रह्मदिक जेथे तुम्हा ओळंगणे. ब्रह्मदिक जेथे तुम्हा ओळंगणे. इतर तुलने काय पुढे, तुका म्हणे नेणो युक्तीची आखोली. तुका म्हणे नेणो युक्तीची आखोली. म्हणून ठेविली पायी डोई, म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. गुरु महाराज, गुरु महाराज. ज्ञानेशोनुभवामृतं व्यरचयज, ज्ञानेश्वरं पूजये. ज्ञानेशेन निरूपिता सुमधुरं गीता नमो ज्ञानिने. ज्ञानेशात् परमार्थवित् सुचरितं ज्ञानेश्वरस्याद्भुतं. ज्ञानेशे लघुजीविते गुणगणो
ज्ञानेश्वरत्वं कृती, ज्ञानेश्वरत्वं कृती, ज्ञानेश्वरत्वं कृती. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. काल आपल्या कुठपर्यंत झाल्यात ओव्या? 53, 54, 54 झाली ना? 54. हां, 54 झाली. त्याच्यावर शंका विचारलेली होती आपल्यापैकी कुणीतरी, ती छान वाटली की सिंधू हे नाव मुलीचं असतं आणि मग इथं सिंधू हा पुरुष कसा म्हटलेला आहे. तर सिंधू हा शब्द संस्कृत आहे आणि त्याचा अर्थ सागर असा आहे, समुद्र असा आहे. त्या ओवीची फक्त पुनरावृत्ती करते आणि मग पुढच्या ओवीकडे जाऊया. सिंधू आणि गंगेची मिळणी, स्त्री पुरुष नावाची मिरवणी, दिसतसे तरी काय वाणी, द्वैत पाणी द्वैत होईल. चुकून वाणी म्हणले. दिसतसे तरी काय पाणी द्वैत होईल. नावापुरते भेद असले तरी पाणी एकच असतं. पाणी हे अद्वैतच आहे, तिथं द्वैत नाही. सिंधू म्हणजे सागर हा पुरुषवाचक आहे आणि गंगा म्हणजे नदी ही स्त्रीवाचक आहे. पण तसं जरी असलं तरी पाणी हे जरी नपुंसकलिंगी असलं तरी ते एकच असतं, त्याच्यामध्ये भेद नसतो. आणि केवळ शब्दांचं मिरवणं आहे. मिरवणी छान शब्द वापरलेला आहे ज्ञानदेवांनी, की हे शब्दांचंच मिरवणं आहे. बाकी काही पाण्यामध्ये भिन्नता नाही किंवा पाणी हे वेगळं असत नाही. सगळेच दृष्टांत आपल्या डोळ्यापुढं छान आता बसतात. की वाणी हा शब्दसुद्धा आपण शब्दाने बोलायचा, वाणीनं बोलायचा आणि लिहिण्याचा एकच असतो. फक्त त्याच्यामध्ये जरी भिन्नता असली तरी त्या दोन्ही शब्दामध्ये ऐक्यच आहे. हे जसं पाहिलं होतं, सोन्याचे उदाहरण पाहिलेलं होतं की सोन्यापासून सोन्याची कांती की अलंकार हा काही भिन्न नसतो. तसंच आता आपण पुढची 55 ओवी बघणार आहोत. पाहे पा भास्य भासकता, पाहे पा भास्य भासकता, पाहे पा भास्य भासकता, आपुला ठाई दाविता, आपुला ठाई दाविता, एक पण काय सविता, एक पण काय सविता मोडी तसे. सविता म्हणजे सूर्य. आता हे सूर्याबद्दलचं वर्णन आहे. आता सूर्य कसा आहे हो, तर तो भास्य पण आहे आणि भासक पण आहे. म्हणजे प्रकाश आणि प्रकाशक धर्म ह्या दोन्ही गोष्टी सूर्याच्या ठिकाणी असतात. आपुला ठाई दाविता, तो आपल्या ठिकाणी त्या दोन्ही गोष्टी दाखवतो. प्रकाशही दाखवतो आणि प्रकाश देण्याचा जो धर्म आहे, प्रकाशक धर्म, त्याला त्यांनी भास्य आणि भासकता. भास्य म्हणजे जो प्रकाशणारा आहे तो, आणि भासकता म्हणजे जी दाखवली जाते ती. तर ह्या दोन्ही गोष्टी पाहे पहा बरं, पहा म्हणजे बरं. आपुला ठाई दाविता, आपल्याच ठिकाणी दोन्ही गोष्टी तो दाखवतो. पण त्या दोन्हीत काय आहे? एक पण काय सविता मोडी तसे, हा शब्द महत्त्वाचा आहे. मोडी तसे. सविता म्हणजे हा सूर्य किंवा ही सविता देवता. एक पण मोडतसे काय, अहो ती एक पण मोडते काय, म्हणजे एक पण टाकून देते काय, म्हणजे त्यांच्यातलं ऐक्य संपतं काय, तर नाही. दोन्ही गोष्टी एकच आहेत. त्याचा जरा अन्वय पुन्हा एकदा बघा. पाहे या सविता, आपुला ठाई भास्य भासकता, दाविता काय एक पण मोडी तसे. म्हणजे हा सूर्य आपल्या ठिकाणी, आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी भास्य आणि भासक हे दोन्ही प्रकार दाखवतो. पण सूर्याच्या एकपणामध्ये बिघाड येत नाही. जसं सूर्यप्रकाशाने
भूतलावरील दिसणाऱ्या सगळ्या भास्य आणि त्यांना प्रकाशणारा सूर्य भासक यांच्यामध्ये भेद आहे. तसा सूर्याच्याच प्रकाशानं पाहायचा म्हणून भास्य आणि भासक एकच आहे. आता इथं अर्थ काय घ्यायचा आहे की सगळीकडे सूर्याचा प्रकाश पडतो. ज्या ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पडेल, ज्या ज्या वस्तूवर सूर्याचा प्रकाश पडेल, ज्या ज्या घरावर महालावर सगळ्यावर सूर्याचा प्रकाश पडेल तर ते चमकून निघत असतं. पण स्वतः जो सूर्य आहे त्याचा हा प्रकाश आहे आणि तो स्वतः भासक आहे. तर त्या दोन शब्दामध्ये जरी भिन्नता असली, भेद असला, तरी त्याचं त्या दोहोंमध्ये ऐक्यच आहे. म्हणजे सूर्य प्रकाशला असता तोच त्याच्या प्रकाशानं दिसत असतो. म्हणजे त्याचा प्रकाश आणि सूर्य यात काही भिन्नता आहे का? नाही. प्रकाशकही तोच आणि प्रकाशही तोच. प्रकाश देणाराही तोच आणि प्रकाश करणाराही तोच, किंवा प्रकाश ज्याच्यावर पडलेला जो प्रकाश तोही तोच. म्हणजे यामुळं सूर्याचं एकपण नाहीसं होत नाही. गुलाबराव महाराज तेच सांगतात की यामुळं सूर्याच्या ऐक्यामध्ये किंवा सूर्याचं एकपण जे आहे ते नष्ट होत नाही. आता दत्तराज देशपांडे आहेत ते म्हणतात की प्रकाश आणि प्रकाश्य ही दोन्ही सूर्याच्या ठिकाणी दिसली तरी सूर्याच्या एकत्वाची बाधा होत नाही. शब्द वेगळे आहेत, त्याचा अर्थ एकच आहे, भाव एकच आहे. आता गीर्वाण अनुभवामृतामध्ये काय म्हणतात बघा. भास्य भासकता अद्वैतम, सोपे शब्द वापरलेत. अद्वैतम भास्य भास्यकथा अद्वैतम, म्हणजे भास्य भास्यकथा अद्वैतम, तिथं द्वैतम शब्द. स्वस्मिन संदर्शयन रविही, स्वस्मिन म्हणजे स्वतःच्याच ठिकाणी, संदर्शयन रविही, संदर्शयन म्हणजे दाखवत असतो, रविही म्हणजे सूर्य, तिथं सविता शब्द वापरलाय. अद्यापि सविता स्वस्य किमेकत्वं भिनत्ती, अद्यापि म्हणजे अजूनही, सविता म्हणजे सूर्य, तस्य स्वस्य म्हणजे स्वतःचं, किम प्रश्न विचारलेला आहे, एकत्वं भिनत्तीही त्याचं एकत्व नष्ट होतं काय किंवा नाश पावतं काय, मोडतं काय. म्हणजे सूर्य स्वतःच ठिकाणी स्वतःच्याच ठिकाणी भास्य पण आहे. भास्य म्हणजे दाखवायचा पदार्थ आणि भासक म्हणजे दाखवणारा, दोन्ही तोच आहे. दाखवायचा पदार्थ काय आहे? प्रकाश. आणि काय तो दाखवणारा कोण आहे? स्वतःच आहे, सूर्यच. अशी ही जी विविधता आहे ती जरी तो दाखवत असला तरी त्याच्यामुळं सूर्याचे तुकडे होतात का? त्याच्यात भिन्नता येते का? त्याचं एकपण मोडते काय? म्हणजे मुळीच मोडत नाही. आता अभंग अनुभवामृतामध्ये स्वरूपानंद काय म्हणतात. स्वयेची तो रवी दावी द्वैत दृश्य, स्वयेची तो रवी दावी द्वैत दृश्य, होऊनी प्रकाश्य प्रकाशक, होऊनी प्रकाश्य प्रकाशक, तरी तयाचे का मोडेकपण, तरी तयाचे का मोडेकपण, असे ते जोघन जैसा तैसा, असे ते जोघन जैसा तैसा. तो जसा आहे तसाच राहतो, त्यात काहीही फरक पडत नाही. आपण मागे दिवा आणि त्याची द्युती किंवा त्याचा प्रकाश तेही बरोबरच असतं, हेही पाहिलेलं आहे. तसा सूर्य म्हटलं की सूर्याबरोबरच प्रकाश आहे, असं होतं का? आता आपल्याला मात्र बघा, एखादी वस्तू न्यायची असेल तर आपल्याला वेगळी हातात घेऊन जावी लागते, बॅगमध्ये घेऊन जावी लागते. मग आपण म्हणतो हे बघा मी हे आणलेलं आहे. तसं सूर्य म्हणतो का हो घ्या बरं, मी आता हा प्रकाश आणलेला आहे, हा घ्या माझ्याकडचा. त्याच्या काही हातात वेगळा नसतो, त्याचे कर म्हणजे किरण म्हणजेच प्रकाश असतात आणि तो पूर्ण प्रकाशयुक्तच असतो. प्रकाश देणाराही तोच आहे आणि स्वतः प्रकाशही तोच आहे. एखादा म्हणाला तो फक्त प्रकाशच आहे, त्याला नाही वेगळं नाव दिलं तरी चालेल, बरोबर आहे, कारण सगळ्या विश्वाला प्रकाशित करणारा तो आहे. पण आपल्याला याच्यातून एक पाठीमागचं तत्त्व मात्र लक्षात ठेवायचं आहे की सूर्याला प्रकाश देणारा कोण आहे हो, तो मात्र वेगळा आहे, तो परमात्मा आहे. आणि म्हणून आपल्याला सूर्याचंच
हे समजून घेतलं, अद्वैत सूर्याचं आणि प्रकाशाचं ऐक्य समजून घेतलं की मग त्या सूर्याचं आणि परमात्म्याचं सुद्धा ऐक्य आपल्या लक्षात आहे. तो भाग पुढचा आहे, पण आत्ता फक्त लक्षात घ्या की आपल्याला हे का दृष्टांत देत आहेत. आपल्याला एकत्वाचं ज्ञान देत आहेत. कशा कशात एकत्व आहे तसं आपण सगळ्यांमधलं एकत्व पाहायचं. सोनं आणि अलंकारातलं पाहिलं, आता या सूर्य आणि त्याच्या प्रकाशातलं पाहिलं. आता अजून एक छान पुढच्या ओवीतही सुंदर दृष्टांत आहे. आता डॉक्टर मानसी कणेकर काय म्हणतात, सूर्य स्वतःच प्रकाश आहे आणि स्वतःचाच प्रकाशक आहे. म्हणून एक पण त्यानं मोडलं असं होतं का? स्वतःच प्रकाश आणि स्वतःचाच प्रकाशक. स्वतःलाही प्रकाश तो स्वतःच देतोय, इतरांनाही प्रकाश तो स्वतःच देतोय. मग याला प्रकाश देणारा आणि जगाला प्रकाश देणारा असे त्या भिन्न व्यक्ती आहेत का? भिन्न गोष्टी आहेत का? नाही. तर म्हणून त्यांचं एकपण अजिबात मोडत नाही. आता काल सांगितलं तसं वामनराव देशपांडेंनी सगळ्या तिन्ही चारी ओव्यांचा आढावा घेतलेला आहे. आपल्याला कसं होतं, मागचं पुन्हा विसरून जातं, पुढचं पाठ मागचं सपाट. कालच्या ओव्या काल छान समजल्या. आता आम्हाला ज्ञानेश्वरी जसं सांगतायत तसं सगळ्यांनी लक्षात घ्या की आपण जे रोज ऐकतोय, जे रोज वाचतोय, जे रोज लिहितोय, कुणी लिहून घेत आहेत, सगळ्यांनी लिहून घेतलं तर उत्तमच आहे. 4 ओळी का विना त्या ओवीवरच्या आपल्या डोक्यात बसल्या पाहिजेत. तर त्याचा पुन्हा रोज, आता आपण संध्याकाळीच आपला क्लास असतो, त्यामुळं सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला वेळच असतो. प्रत्येकानं ह्या ओव्यांचा, ज्या 2 ओव्या होतील, 3 ओव्या होतील, एखाद दिवशी एकच होते, त्याच्या आधीच्या ओव्या, असा थोडासा त्यांचा पुन्हा पुन्हा अभ्यास केला, चिंतन केलं तर आपल्याला ह्यातला विषय जास्त उलगडत जातो. आणि स्वतःचा अभ्यास हा जास्त महत्त्वाचा आहे. आता सगळे म्हणतील आम्ही काही लिहून घेत नाही, आम्ही ऐकण्याचं काम करतो. पण तुमच्याकडं पुन्हा यूट्यूबवरचं पाठवलेलं असतं, पुन्हा तुम्ही ऐकू शकता, पुन्हा त्याच्यातनं काही नोट्स काढू शकता. आणि आपल्या ठिकाणी याचा संग्रह करून आपल्या मनामध्ये हे सगळं कोरून ठेवायचे, बुद्धीपर्यंत जाऊन द्यायचे. आणि मग आपल्याला सगळा हा एकत्वाचा अनुभव प्रत्यक्ष येतो का, घेता येतो का, तो बघायचा. आता वामनराव देशपांडे काय म्हणतात बघा, की त्या सूर्यापासून प्रकाश किरण सतत विलग होऊन संपूर्ण विश्वामध्ये पसरतात. खरा तो एक गोलच दिसत असतो की नाही आपल्याला पहिल्यांदा उगवताना, तर त्याचं किती सुंदर रूप असतं, छान. म्हणजे चंद्रकोर जशी आपल्याला दिसते, पण सूर्य त्याच्या विरुद्ध असतो. असं अर्धवर्तुळाकार, अगदी अर्ध पण नाही, अगदी पाव, नंतर थोडं वाढत जातं, नंतर ते सूर्यबिंब हळूहळू हळूहळू मोठं 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 होत पूर्ण गोलाकार होतं. पण तो उगवता सूर्य बघण्याचा जो एक आनंद असतो तो वेगळाच असतो. आणि म्हणून सूर्यापासून प्रकाश किरण सतत विलग होतात आणि सगळ्या विश्वाला प्रकाश देतात. 5-10 मिनटापूर्वी, 5-10 सेकंदापूर्वी सगळा जो काळोख असतो तो हळूहळू सूर्य उगवायला लागला की प्रकाशमय होऊन जातं सगळं. म्हणून हा सूर्य कसा आहे, तर त्या प्रकाशाचा प्रकाशक आहे. आणि त्याच्याच प्रकाशात आपण सूर्याला पाहतो. सूर्याला पाहण्यासाठी आपल्याला टॉर्च घ्यावी लागते का, बॅटरी घ्यावी लागते का, दिवा घ्यावा लागतो का? नाही. म्हणजे सूर्य आणि त्याचा प्रकाश यांच्यात अभिन्नत्व आहे. सूर्यही तोच आणि प्रकाशही तोच. म्हणून ज्ञानदेवांनी मागं वाणी संबंधी ते सांगितलं. आता मगाशी मी त्याचा उल्लेख केला की जे आणि जसं सांगितलं तसंच इथे सूर्यासंबंधी ते सांगतात. तोच सूर्यासंबंधी दृष्टांत देतात. भास्य आणि भासक हा विशेषणांचा जरी भेद असला तरी जे जे मूळ प्रकाशाचं तत्त्व आहे तिथे सूर्य आहेच. आता तुम्ही म्हणाल मग दिव्यामध्ये, सगळ्यामध्ये, अग्नीमध्ये सगळीकडं तेज आहे ते पुन्हा सूर्यापासून मिळालेलंच आहे. पण हा दिसणारा सूर्य, म्हणजे विशेषणं 2 आहेत, पण दिसणारा सूर्य आपण त्याच्याच प्रकाशात पाहतो, हे महत्त्वाचं आहे. आणि दिसणारा सूर्य आणि दाखवणारा सूर्य म्हणजे सूर्याचा प्रकाश हा अभेद्य आहे. काल सांगितलं होतं रूपक अलंकार की भेदच नसतो, दोन्ही एकच. सीतेचे मुख हे चंद्रच, तसे इथे सूर्य आणि प्रकाश,
सूर्यप्रकाशच किंवा प्रकाशच सूर्य असं एकत्व हे समजून घ्यायचं आहे आपल्याला. तसं शिव आणि शक्ती मूळ मुद्द्यावर यायचं आहे. हे सगळे दृष्टांत कुणासाठी पाहतो आहोत? ती शिव कोण आणि शक्ती कोण हे आपल्या डोक्यात बसायचे अजून. मग ती प्रकृती अजून समजून घ्यायची, माया समजून घ्यायची आहे, थोडी थोडी समजायला लागलेली आहे. सगळा हा जो भास आहे, सगळा हा पसारा आहे, हा त्या मायेचा पसार आहे. तसं शिव आणि शक्तीमध्ये अद्वैत आहे ते समजून घेण्यासाठी आपण हा भास्य आणि भासक हे समजून घेतो. तसं वाणी आणि त्या वाणीचं वर्णन करणारी सुद्धा वाणीच. वाणी शब्द लिहायचा असेल, वाचायचा असेल, आणि वर्णन करणारी वाणी ती वाणीच, त्याच्यातही अभेद नाही. तसं शिव आणि त्याची शक्ती यांच्यामध्ये सुद्धा अभेद्यपणा नाही किंवा भेद नाही. म्हणजेच ते खरं अभेद्य आहेत, भेद नाही. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. एवढं आपल्या लक्षात आलं की मग हा भेद प्रकार आपल्या डोक्यातनं जाईल. नाही तर आपण जळी स्थळी काष्ठी पाषाणी सगळीकडं भेद असतो. आपल्या जर व्यवहारातले पदार्थ पाहिले, आता काल कोण सांगत होतं, काल कालिदासाचं एक छान उदाहरण सांगितलं की तो चंद्र चुलीमध्ये शिरला, असा काहीतरी एक समस्या सांगितली होती. आणि ती समस्या राजाला, भोजराजाला समजून घ्यायची होती. चंद्र चुलीमध्ये शिरला असा काय अर्थशब्द वापरला आहे किंवा चंद्र अग्नीमध्ये शिरला, तर हा काय दृष्टांत आहे, याचं काय समजून घ्यायचं. तर त्याच्यावर त्या कालिदासानं छान राजाला दरबारात उत्तर दिलं की एक चंद्रमुखी आहे. चंद्रमुखी म्हणजे चंद्रासारखं मुख असणारी सुंदर स्त्री. ती जेव्हा चुलीजवळ बसते, आता हल्ली चुली नाही आहेत, गॅस आहेत, पण ठीक आहे, कोणी काय ह्याच्यावर करत असतील, विद्युतच्या उपकरणावर, पण कुठली तरी अग्नी आणि हे एकच असतं. पण ती चंद्रमुखी काय करते, चंद्रासारख्या मुखाची म्हणजे गोलाकाराची भाकरी करते आणि ती त्या तव्यावर टाकते आणि तव्यावरनं पुन्हा अग्नीच्या इथे ठेवते आणि ती पुन्हा टम्म भाकरी फुगली की जेवायला वाढते. तर ती चंद्रमुखी जी आहे ती भाकरी करत असते. आणि म्हणून कुणाला तरी ती कल्पना सुचली की चंद्रच अग्नीमध्ये गेला किंवा चंद्रच चुलीमध्ये गेला. म्हणजे चंद्रमुखीनं त्या चुलीवर सगळं कार्य केलेलं आहे, असं ते छान काव्य त्याचं त्यांनी उलगडून सांगितलं. तसा तो चंद्र, त्याच्याजवळचं तेज, सूर्य, सूर्याजवळचं तेज, हे सगळीकडे जिथं जिथं तेज आहे त्याच्यामध्ये तो प्रकाश आहेच, तो तेज आहेच. आणि म्हणून भगवंतांनी सांगितलेलं आहे की सगळ्यामध्ये मीच आहे. त्या सूर्यामध्ये मीच आहे, चंद्रामध्ये मीच आहे, अग्नीमध्ये मीच आहे. म्हणजे या सगळ्यांचा निर्माता, सगळ्यांमध्ये असणारा असा हा भगवंत आहे. हे ऐक्य आपल्याला लक्षात ठेवायचं. तसा हा भासक भाव आपण समजून घ्यायचा. वाणीचा सुद्धा ऐक्याचा भाग समजून घ्यायचा. तसा शिव आणि शक्तीचा अभेद्यपणा हा समजून घ्यायचा. त्यांच्यातला भेद आपण विसरून जायचं, एवढंच लक्षात ठेवायचं. त्याच्यावरच्या ओव्या झाल्या ना. आता पुढची ओवी बघा. आता मी आत्ता सांगितलं तसं बरोबर चंद्राचीच ओवी आहे, खूप सुंदर आहे आणि छान शब्द वापरलेले आहेत. एकदा आपलं वाचून झालेलं आहे तसं त्या दिवशी. चांदाची या दोंदावरी, किती शब्द छान आहे बघा, अनुप्रास साधलेला आहे. चांदाची या दोंदावरी होता चांदणीयाची, होत चांदणीयाची विखुरी, होताने होत चांदणीयाची विखुरी. चांदाची ह्या दोंदावरी होत चांदणीयाची विखुरी. काही उणे दीप्तीवरी, काही उणे दीप्तीवरी, काही उणे दीप्तीवरी, गिव सोपा दीपू, गिव सोपा दीपू. गिवसो म्हणजे शोधणं अशा अर्थी. आता दोंद शब्द त्या दिवशी आपण पाहिलं होतं की
त्या आता श्रावण हे सुरू झालं, आषाढ महिना सुरू झालेला आहे, पण श्रावणात जास्त कथा पूर्वी असायच्या, कहाण्या बघा, प्रत्येक दिवसाची कहाणी आहे, गणपतीची कहाणी आहे. आणि एका त्या कहाणीमध्ये सांगितलेलं आहे की गणपतीच्या दोंदावर पाय देऊन ती एक म्हातारी झाडाचं फळ काढत असते आणि ती कितीतरी फळं काढते तरी तिच्या टोपलीत एकच फळ राहतं आणि तिला आश्चर्य वाटतं की असं का बरं होतं. तेव्हा मग तिला त्याचा अर्थ सांगितला कोणीतरी की तुझ्या पदरात एकच फळ आहे, त्यामुळे तू कितीही काढायचा प्रयत्न केलास तरी तुला एकच पुत्र किंवा एकच काहीतरी प्राप्ती होणार आहे, अपत्यप्राप्ती. तेव्हा तू आता त्या गणपतीच्या दोंदावर जास्त वेळ त्रास देऊ नको त्याला. तर दोंद म्हणजे त्याचं मोठं पोट असतं ना, म्हणून तो दोंद शब्द वापरलेला. इथं काय म्हटले, चांदाची या दोंदावरी. मला तो शब्द फार आवडला. चांद म्हणजे चंद्र. आता चंद्र काय आहे हो, त्याचा जो दोंद म्हणजेच मोठा गोलाकार भाग आहे ना, तो पोटासारखा आहे. आणि चांदणी याची म्हणजे चांदण्यांची, विखुरी म्हणजे सगळं विखुरलेलं आहे. चांदण्यांचा प्रकाश त्या चंद्रावरच सगळा विखुरलेला असतो, चंद्राच्या बिंबावरच हा चांदण्यांचा प्रकाश असतो. मग तो चांदण्यांचा प्रकाश काही उणे दीप्तीवरी, दीप्ती म्हणजे त्याचं ते तेज आहे, त्याच्यामध्ये काही उणं आहे का हो. गिमसोपा दीपू, आपल्याला काही शोधता येईल का. गिमसोवा शोधता येईल, गिवसणे म्हणजे शोधणे. गिमसोपा दीपू, एखादा काय करेल, दिवा घेऊन त्याला शोधायला लागेल, तर तसं शोधता येणार नाही. म्हणजे चंद्राहून हा चांदण्यांचा प्रकाश किंवा ते विखुरलेला जो प्रकाश आहे तो निराळा आहे का. तर प्रश्न अर्थात विचारला आहे, निराळा आहे का. अर्थातच निराळा नाही. किंवा आपल्याला प्रकाश नको, दिवसच पाहिजे असं म्हणून जर कोणी, दिवस नाही दिवाच पाहिजे, आम्हाला प्रकाश नको फक्त दिवाच पाहिजे, मगाशी मी तेच उदाहरण सांगत होते की प्रकाश नको दिवाच पाहिजे असं जर कोणी म्हणेल, काही उणे दीप्तीवरी गिमसोपा दीपू, दीप्ती म्हणजे प्रकाश, तर आम्हाला प्रकाश नको बाबा फक्त दिवाच पाहिजे असं म्हणून कोणी दिवा शोधेल का आणि तो शोधता येईल का. दोन प्रश्न विचारलेले. चंद्राच्या बिंबावर चांदण्यांचा प्रकाश पडला, तो चंद्राहून निराळा आहे का. किंवा आम्हाला प्रकाश नको फक्त दिवाच पाहिजे असं म्हणून कोणी फक्त दिव्याला शोधील का. एखादा म्हणेल आम्हाला हा प्रकाश नको, आम्हाला फक्त सूर्य पाहिजे, तसं म्हणल्यावरच कळतं आहे. आम्हाला प्रकाश नको फक्त दिवाच पाहिजे. मग काय त्या दिव्याचं, दिवा म्हटलं की प्रकाश आलाच, कारण दोघांचं एकरूप आहे, दोघं एकच आहेत, प्रकाश आणि दिवा एकच आहे. चांदण्यांचं विखरण म्हणजे प्रकरण आणि चंद्र हे एकच आहे. चंद्र आहे तिथे चांदणे आहेत, चंद्र तेथे चंद्रिका आहे की नाही, ज्ञानदेवानीच म्हणलेलं आहे सगळं. तर ह्या गोष्टी एकरूपच कशा आहेत ते समजावून आपल्याला छान दिलेलं आहे. तर ही उदाहरणं सगळी डोक्यात ठेवायची आणि मग शिव आणि शक्तीचं ऐक्य लक्षात आणायचं की त्या दोघांमध्ये भिन्नता नाही. नावं वेगळी आहेत, लिंग पण वेगळी आहे. शिव म्हणजे पुरुषवाचक, शक्ती म्हणजे स्त्रीवाचक, पण तरीसुद्धा ते दोन्ही एकच. मगाशी सांगितलं असं सिंधू आणि गंगा पुरुषवाचक स्त्रीवाचक, पण दोन्ही एकच, पाणी एकच. आता गुलाबराम महाराज काय म्हणतात बघा, चंद्राचे तेज चंद्राच्याच पोटावर फाकते. त्यांनी पोट हा शब्दच घेतला, बिंबावर असा घेतलाच नाही. आणि त्यायोगे चंद्र अधिक दोंदिल म्हणजे मोठ्या पोटाचा दिसतो, म्हणजे ते तेज त्याच्यावर फाकल्यामुळं तो अधिक मोठा दिसतो, अशी त्यांनी कल्पना केली. आणि फाकलेल्या तेजाने चंद्र अधिक शोभिवंत पण दिसतो. आपण काही वेळेला पाहतो की चांदणं नसतं, चंद्र थोडासा असतो, पण मग तो एवढा तेजस्वी दिसत नाही. पण जेव्हा चांदण्यांचा प्रकाश त्याच्यावर पडलेला असतो तेव्हा तो तर एक मोठाही दिसतो, त्याचा आकारही मोठा, म्हणजे जास्त भव्यता वाटते आणि शोभिवंतही तो होत असतो. म्हणजेच
चंद्राशिवाय चांदण नाही, चांदण्याशिवाय चंद्र नाही, दोन्ही जसे एकच आहेत त्याचप्रमाणे दिव्याचं तेज त्याला सोडून राहत नाही. दिवा आणि तेज एकच आहे, एकरूपच असतात. त्याला आपण अलग करू शकत नाही, त्याच्यात भेद करू शकत नाही. आणि या दिव्याचं तेज त्याला सोडून राहत नाही, त्याच्यामुळं दिवा कधी कमी होत नाही किंवा दिव्याचं तेज कधी कमी होत नाही. आता 64 जी गुलाबराव महाराजांनी सगळ्याच ओव्यांवर नाही रचलेली, 64 अशा काही ठराविक ओव्यांवर रचलेली, काही ओव्या तशा सोप्या त्या सोडून दिल्या. का चंद्राचाची प्रकाश, त्याच्यावरच्या त्यांच्या ओव्या आहेत. का चंद्राचाची प्रकाश जितुका फाकेल भरोनी आकाश, किती छान वापरले बघा. जितका फाकेल भरोनी आकाश, आपण आकाशात कुठेही बघा तो आकाश सगळा प्रकाश असा पसरलेला असतो. तितुके चंद्रपणास भूषणचिकी तेवढा हा चंद्रपणा हा जास्त त्याला भूषण वाटतं, त्याचं तेज जास्त वाटतं किंवा तो अधिक शोभून दिसतो. का दिव्याची दीप्ती, पुढचा जो दृष्टांत आहे तो, का दिव्याची दीप्ती उपरी न करे दिव्याप्रती, उणी न करे दिव्याप्रती, ती उणेपणा आणत नाही. उणी न करे दिव्याप्रती, आणि दिव्यास सोडोनी दीप्ती राहताची नये. आणि दिव्यास सोडोनी दीप्ती राहताची नये. सोप्या शब्दात त्यांनी केलेलं आहे. जसे स्वरूपानंदांनी केल्या तशाच गुलाबरावांच्या पण आहेत ओव्या. पण त्याला त्यांनी 64 हा शब्द वापरला. तो आता का वापरला जरा अभ्यासाचा भाग आहे. म्हणजे दिव्याला सोडून कधी त्याची दीप्ती राहील का? हो नाही. तसंच सगळ्या आकाशभर हे चांदण्यांचं तेज फाकलेलं असतं आणि त्यामुळं हा चंद्रसुद्धा आपल्याला शोभायमान दिसत असतो. चंद्राचा प्रकाश जितका फाकेल तितका त्यायोगे चंद्रच शोभिवंत दिसतो किंवा चांदण्यांचा म्हटलं तरी चालेल. आणि दिव्याचं तेज दिव्याला कमी करत नाही. दिव्याला सोडून दिव्याचं तेज राहूच शकत नाही. तसंच आपल्याकडं पतिव्रतेच्या बाबतीत म्हणतात की पतिव्रता ही पतीशिवाय राहूच शकत नाही. स्त्री ही पुरुषाशिवाय राहूच शकत नाही. उलटंही म्हणता येतं रामासारखं की राम हा सुद्धा सीतेशिवाय राहू शकला नाही. म्हणजे त्याचं सगळं आयुष्यातलं सुख त्यांनी सीतेबरोबरच पाठवून दिलं आणि पुन्हा तो एकदम विरक्त वृत्तीनं आणि सगळ्या प्रजेची काळजी घेत राहिला. पुष्कळ 1111,000 किती त्यांच्या भाषेत सांगू दे, पण तोही एक पत्नी व्रत होता. ते आपल्याला आश्चर्य वाटतं. बघा आवाज येतोय का? मध्येच फोन येत आहेत कोणाकोणाचे. तर असं हा ऐक्याचा एकतेचा अनुभव ज्ञानदेवांनी सगळीकडं घेतला आहे. त्यांना तिथे ऐक्यच दिसत होतं, प्रत्येकातलं ऐक्य. अशी जर उदाहरणं द्यायची असती तर त्यांनी असंख्यात दिली असती, पण त्यांनी सुद्धा ती निवडक दिलेली आहेत की जी तुम्हाला आणि आम्हाला लगेच भावतील. आता ते दत्तराज देशपांडे सुद्धा तेच सांगतात की चंद्रबिंबावर चांदण्यांचा प्रकाश पडला तरी तो चंद्राहून निराळा आहे असं मानायचं नाही. आहे का वेगळा? नाही. किंवा आम्हाला फक्त दिवा हवा, प्रकाश नको असं म्हणणाऱ्याला प्रकाशाहून दिवा भिन्नपणानं शोधता येईल का हो? प्रकाशाशिवाय दिवा शोधता येईल का हो? हां, तुम्ही म्हणाल जेव्हा लावलेला नसतो तेव्हा येईल ना, पण मग तिथे प्रकाश आहे का? नसतो. आणि त्या दिव्याचा उपयोग आहे का अंधारात? आपल्याला काहीच नाही. जेव्हा प्रकाश आहे तेव्हाच त्या दिव्याचं महत्त्व आहे. जेव्हा लाईट जातात, आता ज्यांच्याकडे इन्व्हर्टर नसतोच, गरीब आहेत, त्या सगळ्यांच्या खेडेगावात ती सोय पण नसते. मग अशा वेळेला छोट्या छोट्या त्या चिमण्या, सुंदर्या, छोटे दिवे, आकाश, कंदील म्हणजे कंदील वगैरे त्याच्यावर सगळं चालतं नाही का? किंवा मेणबत्त्या, हल्ली मेणबत्त्या निघाल्या. पण म्हणजे त्या मेणबत्तीबरोबर प्रकाश असेल तरच अंधारात उपयोग आहे ना. म्हणजेच त्या दोघांचं ऐक्य असतं हे आपल्याला समजावून देत आहेत. आता गिरवाण अनुभवामध्ये काय म्हणतात बघा. चंद्रोपरी भवेद्यच्च चंद्रिकाया विकिरणता. चंद्रोपरी भवेद
यच्च चंद्रिकाया विकीर्णता दीप्तिं विनोपलब्धि स्यात् दीप्तिं विनोपलब्धि स्यात् किमुदीपस्य कुत्रचित किमुदीपस्य कुत्रचित कुत्रचित म्हणजे कुठेही कधीही दीप्तीशिवाय दिव्याची उपलब्धी होऊ शकेल का? सोप्या शब्दात रचलेले आहेत बघा या ओव्या. आता अभंग आणि चंद्रावर सगळीकडे चांदणच विखुरलेलं असतं. विकीर्णता विकीर्ण शब्द छान वापरला. विखुरलेलं. तशी त्या दोघांमध्ये जशी एकता आहे, दिव्यामध्ये आणि प्रकाशामध्ये जशी एकता आहे, तशी शिव आणि शक्तीमध्ये एकता आहे. अभंग अनुभवामृतात काय म्हणतात बघा. चांदणे ते चंद्री यांची पण एक फार सुंदर शैली आहे बघा स्वरूपानंदांची. चांदणे ते चंद्री पाकले म्हणून. चंद्री म्हणजे चंद्रावर बरं का. चांदणे ते चंद्री पाकले म्हणून काय भिन्नपण आले त्यासी काय भिन्नपण आले त्यासी दीपाप्रती तेज टाकीका झाकून दीपाप्रती तेज टाकीका झाकून दोघा एकपण ठाईंचेची दोघा एकपण ठाईंचेची जे त्यांच्या ठाई असलेलं एकपण सारखंच आहे. आता वामनराव देशपांडे काय म्हणतात की पौर्णिमेचा चंद्र आकाशमध्यावर शांतपणे विलसत असतो किंवा तरंगत असतो आणि त्याचं चांदणंसुद्धा मंदपणे पसरत असतं. पौर्णिमेला बघा आपल्याला एक आनंद वेगळा मिळतो आणि सगळ्यात श्रेष्ठ कुठली? कोजागिरी पौर्णिमा. तर चंद्र आणि त्या चंद्राचा शीतल प्रकाश अगदी मन भारावून टाकतं. म्हणून प्रेमिकांना जे एकमेकावर प्रेम करतात त्या लोकांना चंद्राचं आकर्षण फार असतं. त्याच्यावर कितीतरी संस्कृतमध्ये हिंदीमध्ये पण गाणी भरपूर आहेत. आणि त्या चंद्राचा शीतल प्रकाश अगदी मन भारावून टाकतो. जो विरहाच्या तापानं पोळलेला असतो, जो दुःखाच्या तापाने पोळलेला असतो, तो जरा चंद्राच्या शांत अशा मंद प्रकाशात आणि चांदण्यात बसला की त्याचा सगळा ताप निघून जातो, जो कुठला असेल तो. आणि ती अपूर्व शांती या चंद्र चांदण्यांच्या प्रकाश खेळातून ओथंभूत वाहत असते. ती एक शांती प्राप्त होत असते. आणि मगाशी सांगितलं तसं जोग महाराजांनी तेच सांगितलेलं आहे की चंद्राच्या देहावर चांदणं पसरलं जाऊन त्या योगानं चंद्राचं तेज कमी होत नाही, उलट वृद्धिंगत होतं, वाढतं. त्याला पाहिला आणि दिव्याला पाहिला, कधी दिवा म्हणजे प्रकाशाला पाहिला कधी दिवा शोधावा लागतो का? किंवा त्यांनी म्हटलं या चंद्राला पाहिला कधी दिवा शोधावा लागतो का? त्यांनी वेगळा अर्थ घेतला. आणि डॉक्टर मानसी कणेकर म्हणतात चंद्राच्या पोटावर त्याचीच चंद्रिका विखुरलेली आहे आणि दिव्यावर त्याचीच ज्योतिका लवलवते आहे. असं म्हटल्यानं किंवा न म्हटल्यानं त्यांच्या परस्पर ऐक्यात काही उणे येईल का? तुम्ही म्हणा किंवा नाही म्हणा की चंद्रावर चांदणं बरसत आहे त्यामुळे चंद्र शोभत आहे, किंवा दिव्यावर प्रकाश आहे आणि तो प्रकाश पसरलेला आहे म्हणून दिवा शोभून दिसतोय, किंवा दिव्याला प्रकाशाची काही आवश्यकताच नाही. काहीही म्हणा, पण जो आहे ऐक्य ते आहे. ते तुम्ही म्हणल्यामुळं ऐक्य हे होणार नाही, कमी होणार नाही, किंवा तुम्ही म्हणलात म्हणून तिथं ऐक्य आहे असंही होणार नाही. त्या परस्पर ऐक्यामध्ये कधीही उणेपणा येणार नाही असं 56व्या ओवीमध्ये सांगितलेलं आहे. आता पुढची आहे 57वी ओवी. आता तिथं दिलेलं आहे मोत्याचं उदाहरण दिलेलं आहे. खूप सुंदर असं उदाहरण आहे. मोतियाची किळ मोतियाची किळ मोतियाची किळ होय मोतियावरी पांगुळे होय मोतियावरी पांगुळे अगळे निर्मळ रूपायकी अगळे निर्मळ रूपायकी अगळे निर्मळ रूपायकी. आता किळ शब्द वापरले होता. संस्कृतमध्ये किल म्हणलं की खरोखर असा अर्थ असतो. ल पण ल मुळे त्याचा अर्थ वेगळा आहे. किळ म्हणजे त्याचं तेज, प्रकाश,
मोती पण यांना फार आवडलेले आहेत बघा. ज्ञानदेवांनी मोत्यांचे अभ्यास जास्त केलेला दिसतो. तर मोत्यांचं जे तेज आहे, मोत्यांची जी कांती आहे ती सुद्धा कशी आहे. होय मोतियावरी पांगुळे. पांगुळे म्हणजे पांगळा असा अर्थ नाही घ्यायचा, स्थिर किंवा कुंठित, स्थिर होते. मोती आहे म्हणजे त्याच्यावर कांती आहेच. एखादा म्हणेल आम्हाला कांतीवाला मोती नकोस, नुसता न चमकणाराच हवाय, असं देऊच शकत नाही तुम्ही, तसा देताच येणार नाही. मोती म्हणलं की कांती आलीच. आणि अगळे म्हणजे इथं त्यांनी आगळं वेगळं जे म्हणतो त्याऐवजी त्यांनी अगळे शब्द वापरला आहे. अला काना नाही दिलेला. अगळे निर्मळ, ते अत्यंत निर्मळ आहे. आणि विशेषपणे, अगळे म्हणजे आगळे, विशेषपणे रूपायकी, त्यामुळे त्याला विशेष रूप येतं. मोत्याच्या कांतीमुळं ते आगळं पण दिसतं, त्याला आगळत्व येतं, विशेषत्व येतं आणि त्याला विशेष रूपही प्राप्त होतं. आता त्याचा थोडा अन्वय बघा. मोतियाची किळ मोतियावरी पांगुळ होय, अगळे निर्मळ रूपायकी. अगळे निर्मळ रूपायकी म्हणजे मोत्याचं तेज मोत्यावर जरी स्थिरावलं गेलं तरी ते मोती झाकले न जाता विशेष निर्मळ आणि सुशोभित दिसू लागतात. आपण जर आपल्या एखाद्या कुठल्या घरातल्या वस्तूवर काही पांघरूण घातलं तर ते झाकलं जाईल, पण इथं तसं नाही आहे. मोत्याच्या तेजानं मोती झाकलाय असं नाही, उलट त्याचं तेज वाढलं आहे, वृद्धिंगत झालेलं आहे आणि स्वच्छ पण दिसायला लागतं अत्यंत. आता आपल्याकडे असं म्हणतात ना, स्वाती नक्षत्रात जेव्हा त्या शिंपल्यामध्ये मोती पडतो, आपलं ढगाचं पाणी पडतं मेघाचं, त्यावेळेलाच त्याचा मोती होतो, असा एरवी होत नाही. आपल्याकडे एक असे संकेत चांगले, ठराविक वेळेलाच ठराविक गोष्टी व्हायला पाहिजे. तसा तो जो मोती त्यात चमकलेला नैसर्गिक असतो तो. आता तुम्ही कृत्रिम मोती पण खूप हल्ली बनवतात, पण त्याच्या ठिकाणचं तेज हे संपून जाणारं असतं. पण हे जे खरं मोत्याचं तेज आहे ते कधीही कुणी बाजूला करू शकत नाही. आणि त्या तेजामुळंच तो अधिक सुंदर दिसतो, अधिक बहुमोलाचं असतं. जे मोत्याचं तेज हे त्या मोती हा त्या तेजामुळं अधिक सुंदर दिसतो, त्याचं सौंदर्य अधिक मोलाचं ठरतं. आता 64मध्ये गुलाबराव म्हणतात, मोत्याचे सुंदरपण, मोत्याचे सुंदरपण, जितके निघेल परिसून, जितके निघेल परिसून, तितके मूल पूर्ण अधिकतया, तितके मूल पूर्ण अधिकतया. जेवढं त्याच्यावर तेज असेल ना तेवढं त्याचं मोल अधिक असतं. विकत घ्यायला मला आठवतं लहानपणी, असा मोतीवाला दारात आला की आमची आजी होती आणि ती अशी पारखून घ्यायची. ती म्हणायची याला जरा तेज कमी आहे, हा जरा कमीच चकाकतोय, काही असे थोडे कमी असतात ते, आणि जो चांगला चकाकतो तो मात्र मोती अगदी खरा मोती म्हणून बरोबर निवडून घ्यायची. ते गिरवाण अनुभवामध्ये म्हटले, मौक्तिकस्य प्रभा यद्वत्, मौक्तिकस्य प्रभा यद्वत्, मुक्तोपरी समुल्लसेत. मुक्तोपरी म्हणजे मोत्याच्या वर, समुल्लसेत म्हणजे शोभून दिसते. मोत्याची प्रभा जशी मोत्याच्या वर शोभून दिसते, अधिकम निर्मलत्वेन भ्राजनम मौक्तिकम तथा. भ्राजनम म्हणजे चमकणे, तो अधिक निर्मलत्व, तो अधिक निर्मलत्व त्याच्या ठिकाणी प्राप्त होतं, अधिक स्वच्छत्व, शुभ्रत्व म्हणजे निर्मळत्व, स्वच्छपणा. पण निर्मळ शब्द जास्त चांगला आहे की मल नाही, निर्गतम मलम यस्मात्. त्याच्यातलं मळ जो असेल, अस्वच्छता असेल, अशुद्धी असेल, ती सगळी निघून गेलेली असते त्या तेजामुळे. भ्राजते मौक्तिकम तथा. भ्राजते म्हणजे तसा तो मोती मग चमकायला लागतो जो निर्मळ आहे तो. अभंग अनुभवामृतात हे म्हणतात स्वरूपानंद,
मोतियाचे पाणी मोत्यासी जडावे, मोतियाचे पाणी मोत्यासी जडोन, शोभते खुलोन आगळेच, शोभते खुलोन आगळेच. म्हणजे मोत्यावरचं जे पाणी म्हणतात ना, त्याच्यात अंगावर पाणी आहे, मोत्यावर पाणी आहे, ते तेज असतं त्याचं. आणि ते त्याच्यावर जडलेलंच असतं, जोडलेलंच असतं, ते बाजूला नाही करता येत. आणि शोभते खुलून आगळेच, ते अत्यंत शोभून दिसतं, अतिशय शोभून दिसतं. जसं डॉक्टर वी कुलकर्णी पण म्हणतात की मोत्याची चमक ही मोत्यावर स्थिरावली म्हणजे मोती आगळं वेगळं सौंदर्य प्राप्त करतो, धारण करतो. ते पाणी आपण म्हणतो ना, असं माणसावर पण म्हणतो काय त्यांच्या अंगी पाणी आहे, तेज, त्यांच्या चेहऱ्यावर तेज आहे, वेगळंच पाणी आहे, चमक आहे. मोत्यासारखीच माणसाच्या चेहऱ्यावर पण असते तेज, चमक. ती त्याच्या विद्वत्तेची असेल, बुद्धीची असेल, असं म्हटलं जातं. तशी ही शिवशक्ती, त्या दोघांचं एकमेकांवरचं तेज हे कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्यांची एकता ही कुणीही बाजूला करू शकत नाही, असं सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. आता 3-4 ओव्या, 5-6 ओव्या राहिलेल्या आहेत. त्या अद्वैत समजावून देण्यासाठी ज्ञानदेवांनी कितीतरी दृष्टांत दिले बघा. किती प्रकारानं ते प्रगट करतात. म्हणजे त्यांच्या प्रज्ञेला अवकाशाची जाणीव होते आणि मन आश्चर्यानं भरून जातं. त्यांनी असं म्हटलेलं आहे, ओंकारात अकार, उकार, मकार एकवटतं. म्हणजे 3 मात्रातून ओंकाराचा ध्वनी हा तनामनात घुमू लागतो. आकार म्हणजे काही 3 मात्रामधला एक भाग होत नाही, किंवा ओंकाराचे 3 समान भाग करून आपण कधी या 3 मात्रा अशा मोजत पण नाही. पण हिशोबासाठी म्हणजे व्यवहारात समजावून देण्यासाठी म्हणतात की 3.5 मात्रांचा ओंकार असतो. पण ज्या वेळेला हा ओंकार निर्माण झाला, आता पूर्वी णकार म्हणायचे, णकार, पूर्वी ण हे अक्षर असं वेगळं लिहिलं जायचं. गुजरातीमध्ये वगैरे जरा वेगळं काढतात बघा, ए सारखं काढलं जातं, मग तिथे मध्ये तो णचा भाग असतो. तर त्या एकाराच्या 3 समान रेषा मिळून किंवा णकार म्हणजे तयार होतो. त्यात काही भेद उरत नाही, म्हणजे ती काढण्याची एक पद्धत असते. तसं ज्ञानदेव म्हणतात की ओंकाराच्या 3 मात्रा नाही, ती पुढची आहे ओवी, खरं ती पुढची ओवी आपण उद्या घेऊया. आपल्याला फक्त आता इथे मोत्याचाच हे घेऊया. मोत्याचं जे काय म्हणू आपण तेज आहे ते मोत्यावरच शोभून दिसतं. पुढची णकाराची ओवी आपण उद्या घेऊयात. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ज्ञायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. गीताशास्त्रं त्वाम्बुधिकल्पं नवन्तदीयं वयःक्वचाल्पं विषय्यविपदां भ्रात्यमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वतीमन्दिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. यत्र शारदा कृपाप्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिःस्यन्दः
काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वंदे ज्ञानेश्वरम. आरती म्हणणार आहे कोणी? हो, मी म्हणते. म्हणा म्हणा म्हणा. आरती ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. छान म्हणलं. रोज कोणीतरी नवीन नवीन म्हणत जा. प्रत्येकाला संधी देऊयात.